आज मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण सर्वत्र बकरी ईद आनंदात साजरी होणार। कायदा आणि सुव्यवस्था राखून ईद साजरी होणार। वाशिममध्ये बकरी ईद उत्साहात आणि शांततेत साजरी। ईदगाहावर सामूहिक नमाजेनंतर जगात शांतता नांदावी यासाठी विशेष दुआ। पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त। सांगलीत बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांकडून सामुदायिक नमाज पठण। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि मान्यवरांनी मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्या। बुलढाण्यात बकरी ईद निमित्त जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक। स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा। मालेगावमध्ये बकरी ईद उत्साहात साजरी। ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले तर समाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी। अकोल्यात मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी। ईदगाह मैदान येथे सामुदायिक नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित। सिल्लोडमध्ये बकरी ईद उत्साहात साजरी। आमदार अब्दुल सत्तारांनी दिल्या नागरिकांना शुभेच्छा। अमरावती जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी। सामुदायिक नमाज पठण करून देशाच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना। परभणीत मुख्य ईदगाह मैदानात नमाज अदा करत बकरी ईद साजरी। मुस्लिम बांधवांनी गळाभेट घेत दिल्या शुभेच्छा। धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण। मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांची उपस्थिती। धाराशिव शहरात बकरी ईद निमित्त पोलिसांचा रूट मार्च। बकरी ईद सण शांततेत साजरा करण्याचं नागरिकांना आवाहन। पुण्याचं बकरी ईद निमित्त मंचर शहरात पोलिसांनी रूट मार्च। 100हून अधिक पोलीस कर्मचारी अधिकारी रूट मार्चमध्ये सहभागी। भिवंडीत बकरी ईद निमित्त उत्साहाचे वातावरण। अनेक मशिदींमधून सामुदायिक नमाज पठण करण्यात आले तर यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव उपस्थित। हिंगोलीत बकरी ईदच्या निमित्ताने औंढा नागनाथ शहरात पोलिसांचं पथसंचलन। यावेळी मोठ्या संख्येनं पोलीस सहभागी। बकरी ईद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज पडणार। या दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या मंदिरात प्रवेश बंदी। अमरावतीच्या वारडू तालुक्यात बकरी ईद निमित्त कत्तलीसाठी आणलेल्या 11 गोवंश जनावरांची सुटका। संत्र्यांच्या शेतातून सुमारे 89,000 रुपये किमतीच्या 11 गोवंशांची पोलिसांकडून सुटका। इंदापूरच्या भिंगवण पोलिसांचा रूट मार्च। सण उत्साहाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन। वाशिम जिल्ह्यात शेतात माकडांचा धुमाकूळ। नुकतीच पेरणी झालेल्या पिकांवर माकडांचा ताव। पेरणी वाया जाण्याचा धोका तर शेतकरी चिंतेत। तातडीने लक्ष देण्याची शेतकऱ्यांनी वनविभागाकडे मागणी केली आहे। हिंगोली जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये। कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। बुलढाणा शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचं आयोजन। शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते मोकळे करण्याच्या आमदार सिद्धार्थ खरातांची अधिकाऱ्यांना सूचना। बियाण्यांमध्ये सर्वच वाण हे उत्कृष्ट दर्जाचे। शेतकऱ्यांनी विशिष्ट बियाणे आणि रासायनिक खताचा आग्रह धरू नये। बुलढाणा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सोयाबीन लागवडीची तयारी सुरू। बैलजोडीच्या मदतीनं शेतात बेड तयार करण्यात सुरुवात। वाईच्या फुलेनगर परिसरातील रस्त्याची दुरवस्था। ग्रामस्थांच्या रास्ता रोको आंदोलनानंतर बांधकाम विभागाला जाग। रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात। सांगलीत शासकीय योजनांच्या नावाखाली रुग्णांची लूट केल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप। अशा रुग्णालयाची चौकशी करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींचं आंदोलन। प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा नियुक्त करण्यासाठी तसंच त्यांचं थकीत वेतन देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। सिल्लोडमध्ये शिवरस्ता मोकळा करून देण्यासाठी ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन। पूर्णावाडी आणि मिसळवाडी परिसरातील शिवरस्ता मोकळा करून देण्यासाठी आंदोलन। बुलढाण्यात खामगाव शहरात विकास कामात अडथळा आणणारी अतिक्रमणे हटवण्याची स्वराज्य फाउंडेशनची मागणी। 11 दिवसात अतिक्रमणे हटवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा।
अकोल्याच्या पातूर वाशिम महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार कोंबडीचा चारा घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतलाय. कोणतीही जीवितहानी नाही. चर्चगेट स्थानकात लागलेल्या आगीची चौकशी सुरू. आगीचे कारण शोधण्यासाठी पश्चिम रेल्वेवर समिती स्थापन. समिती चर्चगेट स्थानकातील सर्व दुकानांची तपासणी करणार. बीडच्या वडवणीत 4,50,000 रुपयांचा गुटखा जप्त. दुकानांमध्ये बेकायदेशीररित्या गुटखा विकणाऱ्या दुकानदारावर कारवाई. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांची अंमली पदार्थाविरोधात कारवाई. जवळपास 78 लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त तर एकूण 83 आरोपींवर एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल. वर्ध्यात युवकावर जीवघेणा हल्ला करणारी आरोपींना पोलिसांनी ठोकल्यात. बेड्यात असताना गुन्हे शाखेची कारवाई. जालन्यात पैशासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्लॉट घेण्यासाठी माहेरकडून 5 लाख रुपये आणण्यासाठी महिलेचा छळ. कराड शहरात नाकाबंदी सुरू असताना 2 चोरटे पोलिसांच्या ताब्यात. वाहतूक पोलिसांची कारवाई. नाशिकमध्ये मद्यपान केलेल्या परदेशी पर्यटकांची रिक्षा चालकांकडून लूट. रिक्षा चालकाला अटक तर चालकाकडून 1,20,000चा मुद्देमाल जप्त. जालन्यात वृद्ध दाम्पत्याला लुटणाऱ्या चोरट्याला पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 60,000 रुपये किमतीचा सोन्याची पोत जप्त. जालन्यात घरासमोर उभी असलेल्या दुचाकीची चोरी. आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. जालन्यात एका व्यक्तीला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये चिखली येथे शेतीच्या वादातून तिघांकडून शेतकऱ्याला मारहाण. शेतकरी गंभीर जखमी तर वडकी पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल. जालन्यात घरफोडी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 93,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त तर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. हिंगोलीत घोडदडी येथे चोरट्यांकडून शेतकरी कुटुंबाला मारहाण करत चोरी. दागिन्यांसह एकूण 4,17,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास. रायगडमध्ये पाणी योजनेच्या कामासाठी आणलेल्या सुमारे 25 लाख किमतीच्या 230 पाईपची चोरी. तर म्हासळा शहरात 42 कोटी रुपयांची पाणी योजनेची कामं सुरू. हिंगोलीत 2 लाखांचा मुद्देमाल लुटणाऱ्या 3 आरोपींना ठोकल्या बेड्या. आरोपींकडून 1,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बुलढाण्याच्या शेगाव शहरातून दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून दुचाकी आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त. साताऱ्यात शस्त्र विक्रीसाठी आलेल्या 2 गुन्हेगारांकडून 6 पिस्तूल, 30 गोळ्या आणि 6 मॅगझिनचा शस्त्रसाठा जप्त. नीरा लोणंद मार्गावर सापळा रचून सातारा पोलिसांची कारवाई. बुलढाण्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर तहसील कार्यालयाच्या पथकाची धडक कारवाई. अवैध गौण खनिज वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त. हिंगोलीत महिला कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून 1,55,000 रुपयांचा धनादेश वटवलाय. तर या प्रकरणी चौकशी समिती स्थापित. वसई विरारमध्ये जोरदार पावसाला सुरुवात. सकाळपासून परिसरात ढगाळ वातावरण. साताऱ्यात पावसाची जोरदार हजेरी. वाई तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद. तर पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भाग जलमय. नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. पिकांचं मोठं नुकसान. तर 24 वर्षीय युवकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू. तातडीनं पंचनामे करण्याचे मंत्री गावित यांच्या सूचना. मुंबईत सकाळीच पावसानं हजेरी लावल्याने उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा. राज्यात येत्या 5 ते 6 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. गाडीच्या चाकात ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू. गाडीवरून पडून डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू. तर अकोल्याच्या माळेगाव रोडवरील ही घटना. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात बस आणि आयशरमध्ये धडक. बसमधील 51 प्रवासी सुखरूप. मात्र अपघात झाल्याने 6 तास वाहतूक ठप्प.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऊसतोड मजुरांच्या टेम्पोचा अपघात, दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी. नवी मुंबईच्या वाशिममध्ये एका इमारतीला आग, एसी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती, तर आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. पुणे नाशिक महामार्गावर भरधाव खासगी बसची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू तर चालक गंभीर जखमी. नांदेडमध्ये मित्राकडून उधार दिलेले पैसे परत करण्याला टाळाटाळ, रागात दुसऱ्या मित्राने त्याच्या नवीन चारचाकीला आग लावली आहे. यवतमाळमध्ये कोळसा वाहतूक करणाऱ्या धावत्या ट्रकला आग, दुर्घटनेत ट्रकची संपूर्ण कॅबिन जळून खाक. नंदुरबारच्या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, धुळे सुरत महामार्गावर कंटेनर पलटी, अपघातात चालक गंभीर जखमी. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी साताऱ्यात लोणंद येथे जय्यत तयारी सुरू, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी तयारीची पाहणी करत दिल्या महत्त्वाच्या सूचना. चंद्रपूरमध्ये भरदिवसा अस्वलाचा मुक्त संचार, परिसरात भीतीचं वातावरण, अस्वलाचा तात्काळ बंदोबस्त करा, नागरिकांची मागणी. अयोध्येतील श्रीराम मंदिरात 45 किलो शुद्ध सोन्याचा वापर, श्रीराम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष रुपेंद्र मिश्रा यांची माहिती, तर मंदिराचे दरवाजे आणि श्रीरामाच्या सिंहासनात सोन्याचा वापर. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, माळेगाव सहकारी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय सभासद आणि आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या घेतल्या भेटीगाठी. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानं लक्ष्मण हाकेंच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन. यवतमाळमध्ये अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेसाठी मंत्रिमंडळाची मान्यता, आमदार राजू तोडसाम यांची पत्रकार परिषदेत माहिती. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नालेसफाईसाठी दिलेली डेडलाईन आज संपणार, यंदाही मुंबईची तुंबई होणार का याकडे लक्ष. वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी वाढवण्याची शक्यता, निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार, 9 जूनला होणाऱ्या मेळाव्याबाबत चर्चा होण्याची शक्यता. मनसेचे नेते वैभव खेडेकर राज ठाकरेंची भेट घेणार, राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट घेणार. रायगडच्या रोहा शहरात कुंडलिका नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं लोकार्पण, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण. अकोल्यात मोहम्मद पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उमेश पुरी विरोधात जनसत्याग्रह संघटनेचं आंदोलन, शहराच्या प्रमुख स्टँड परिसरात पुतळा जाळून घोषणाबाजी देण्यात आली आहे. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये उद्यापासून बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन, शेतकरी आणि दिव्यांग यांच्यासाठी आंदोलन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील शहीद पोलिसांच्या स्मारकांवर पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनीही वाहिली पुष्पचक्र. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक मुकेश अंबानींकडून मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला बिनशर्त अनुदान, 151 कोटींचं बिनशर्त अनुदान जाहीर. इंदापूरच्या भीमा नदी पात्रात जलपर्णीचा विळखा, जलपर्णीमुळे भीमा नदीत जलप्रदूषण वाढले, तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, दूषित पाण्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात. रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गावर मेगा ब्लॉक, विविध अभियांत्रिक देखभालीची कामं करण्यासाठी ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक. पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न, प्रत्येकाने पर्यावरण वाचवण्यासाठी झाडाची लागवड करणं गरजेचं असल्याची दिली संदेश. पिंपरी चिंचवडमध्ये प्रेमलोक पार्क परिसरात अचानक झाडातून वाहू लागलं पाणी, तर झाडातून धोधो पाणी वाहतानाचा व्हिडिओ व्हायरल. सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात आढळला दुर्मिळ ॲटलस मॉथ पतंग, तर आशियातील जंगलामध्ये आढळणारा हा पतंग 12 इंच मोठा.
चंद्रपुरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडीसाठी बैठकांचं सत्र। आतापर्यंत 150 नामांकन अर्जाची विक्री तर 12 उमेदवारांचे नामांकन दाखल। धाराशिव जिल्ह्यात जेकेकुरवाडी गावात एक गाव एक रंग संकल्पना तर गावातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या घरांना एक रंग एकतेचा संदेश देण्यासाठी गावकऱ्यांचा उपक्रम। अमरावतीत खरीप हंगामापूर्वी राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना 51% पीक कर्ज वाटप। 62,627 शेतकऱ्यांना एकूण सुमारे 886 कोटींचं कर्ज वाटप तर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना टार्गेटच्या 78% पीक कर्ज वाटप। अमरावती जिल्ह्यातील पाणी प्रकल्पात सध्या 41.16% इतकाच जलसाठा शिल्लक। जिल्ह्यातील वस्त्यांमध्ये पाणी टंचाई कायम। पंढरपुरात भागवत एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी। भाविकांच्या पदस्पर्शासाठी तर मुखदर्शनासाठी मोठ्या रांगा। सेट परीक्षा 15 जून रोजी घेतली जाणार। परीक्षेसाठी राज्यातून 1,10,000पेक्षा अधिक उमेदवारांच्या अर्जाची नोंदणी। परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार। ITI प्रवेशासाठी 27 जूनपर्यंत मुदतवाढ। विद्यार्थ्यांसाठी 6 जूनपासून चॅटबॅटची ही व्यवस्था सुरू। 11वी प्रवेश प्रक्रियेत भाग 2 लॉक करण्यासाठी आज अंतिम मुदत। भाग 2 लॉक न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश फेरीसाठी ग्राह्य धरलं जाणार नाही। महिन्याभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी घटले तर भाडेवाढीनंतर बेस्टच्या प्रवाशांमध्ये लक्षणीय घट। मुंबईत पावसाळ्यात झाडे पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेकडून आतापर्यंत 95,209 झाडांच्या फांद्यांची छाटणी तर 10,384 संस्था आणि सोसायट्यांना वृक्ष छाटणीच्या नोटिसा। सातारा पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प। शिवापूर टोल नाक्यावरील निकृष्ट काम। अपुऱ्या उड्डाणपुलामुळे नागरिक त्रस्त तर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। कोकणातील फणस इंदापूर बाजारात दाखल। नागरिकांचा फणसाला भरघोस प्रतिसाद। फणसाची किंमत 100 ते 400 रुपये। वाशिम शहरातून अमरावती आणि पुसदकडे जाणाऱ्या मार्गावरील उड्डाणपुलाची दुरवस्था। पूल वाहतुकीसाठी धोकादायक तर पुलाच्या कामाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची वाहन चालकांची मागणी। आंब्याचा सीझन संपला तरी बाजारात आंब्याला चांगली मागणी। नवी मुंबईतील APMC बाजारात दशेरी आंब्याला नागरिकांची पसंती। वाशिममध्ये पावसाळ्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी मान्सूनपूर्व प्रशिक्षणाचं आयोजन। आपत्ती परिस्थितीत सर्वांनी समन्वयाने संपर्क साधत काम करण्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। नांदेड पोलीस परीक्षेअंतर्गत 75 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। यामध्ये 10 पोलीस निरीक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरीक्षक तर 37 पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश। वाशिममध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलाचा प्रवेश केल्यास घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ केली जाणार। बेंबळा ग्रामपंचायतीचा उपक्रम। सांगली संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती यंत्रणेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा तर पूर परिस्थितीसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा विश्वास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।